नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोकणाटेड बॉय या यूट्यूब यूट्यूब चॅनलवरती. चॅनलमध्ये. तर आता आम्ही जाते आवऱ्यामध्ये. आमच्या शेतात आवरा केलेला आहे. वालाची शेती आहे, तुम्हाला दाखवतो. वालाची शेती कशी असते ती चला मग दाखवतो. चला, ही करवंद आहे. अजून करवंद झाले नाहीत. हे बघा, ही फुलं आलेत ती करवंदीला. करवंद हा बघा, हा रस्ता आहे जाण्यासाठी शेताकडे. तुम्ही शेतीचा व्हिडिओ बघितला असेल भाताचं. हा शेत नुसते असेल. तर त्याच्या शेतामध्येच वाल पेरलेले आहेत. आधी आधी भाताची शेती होते, नंतर मग वाल करतात. काही जणच करतात, पण आता वाटतं सगळ्यांनीच केलंय. पुढं बघ असं हिरवळ आहे शेतामध्ये, एकदम मस्तपैकी हिरवळ आहे. जरा व्हिडिओ बनवतोय. हे काय मामा पण आले शेतावरणात जाऊन. हा बघा, हा बेजा आहे. काही गुरं वगैरे आतमध्ये जाऊ नये म्हणून हा बघा कसा बनवला आहे, व्ही शेपमध्ये. किंवा ही सगळी ही दिसते हिरवळ, ती पूर्ण वालाची शेती आहे. बघा, तेव्हा इकडे तुम्ही पाहू शकता. तसंच आम्ही फिरायला आलो आहे. ऊन पण लागतोय, सकाळची थंडी पण असते आणि आता दुपार झाले. ऊन शेकतं, शेकवते पण. भाजवणीसाठी कवाल आणि गवत आणून ठेवलेलं आहे. ही वालाची शेती पूर्ण झाल्याच्या नंतर परत भाजणी सुरू करतात. हे बघा इकडे, याला कवल बोलतात त्याला, आणि तिकडे गवत आहे. तेव्हा तसंच इकडे पण तोंड आणून ठेवलेलं आहे. तेव्हा आता वालाला फुलं आलेली आहेत. मोठं 1 महिन्यामध्ये शेंगा म्हणजे सुरुवात होईल शेंगांसाठी. हे बघा, हे मूग आहे. शिमग्यापर्यंत होतील सगळ्या शेंगा. हवा कसं हिरवळ, आता फुलाला सुरुवात झाली आहे त्याला. हे होळीपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत एकदम शेंगा तयार होतील. आणि खास शेंगा म्हणजे पोपटी लावण्यासाठी असतात, उकडून खाण्यासाठी, भाजी बनवण्यासाठी. आपण पण लावूया, आपण पण पोपटी करायची. पोपटीचा पण व्हिडिओ. हे बघा, हे कसं सजवून ठेवलेलं आहे बघा. हे माकडे येतात खायला. हे माकडं वगैरे कोण खायला आतमध्ये येऊ नये म्हणून कसा माणसाचं रूप सजवलं आहे बघा. हे पूर्ण हिरवळ आहे इकडे. वाल आहेत. मुगाची केलेली आहे लागवड. इकडे पूर्ण तेव्हा पूर्ण शेतं इकडे केलेली आहे. तेव्हा हा शेण, त्याचा खताचा वापर करतात. फर्टिलायझर. हा कोकणाटेड बॉय पण आलाय. तेव्हा हे
असे फूल येतो आहे ना. याच्यानंतर शेंगा तयार होतात वालाच्या. आम्ही आवरा बोलतो, आवरा. हा बघा, हा सेन आहे ना, सेन सुकवतात. आणि हा कवाल आणि तो गवत वालाची शेती झाल्याच्या नंतर भाजणीसाठी वापरतात. हा बघा इकडे, हे बघा इकडे कसं कुंपण घातलेलं आहे साड्यांचं वगैरे. तिकडे नऊवारी आहेत पूर्ण बघा, कारण गोरे वगैरे कोण येऊ नयेत आतमध्ये, त्यामुळे सगळं सजवलेलं आहे. हे बघा सगळे वालाची, मुगाची, चवळीची शेती आहे. हे बघा, असे हिरवगार दिसते इकडे. हा बघा सगळ्यांनी केली आहे. आणि ही पूर्ण, आम्ही हिला खालाडी बोलतो, पूर्ण खालाडीमध्ये पूर्ण हे केलेलं आहे, वालाची शेती केलेली आहे. हे बघा इकडे, हे पूर्ण तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे काहींनी असं कुंपण घातलेलं आहे. हे बघा इकडे, खूप म्हणजे खूप मोठी आहे इकडे ही शेतं खूप मोठी आहेत इकडे. तेव्हा तिकडे लास्ट त्या टोकापर्यंत तुम्हाला तिथं दिसते ना, ते झाडं वगैरे, तिकडं काही असेच साड्या वगैरे बांधलेले आहेत कुंपणीसाठी. ते बघा, तर आता आम्ही घरी चाललो आहे. ऊन खूप लागतो आहे. हे बघा, कोकण हार्टेडवर चालतो आहे. केस तापली सगळी. केस काय पूर्ण अंग गरम झालं आहे उन्हामुळं. हा बघा, हा भांबरूड आहे. हा खास पोपटी लावण्यासाठी घेतात भांबरूड. हे बघा, आपण पण इथलाच जाऊ मग. हा घरी जाण्याचा रस्ता आहे इकडे. तर आता घरी चाललो आहे. खूप ऊन लागते, थकलो उन्हामुळंच. तर हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट, हाईप जरूर करा. तर असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तर चला, तर बाय.